नमस्कार. राजहंस प्रकाशन आणि प्राज परिवार यांनी आयोजित केलेल्या एक होता कारवर या पुस्तकाच्या विशेष आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात माननीय अध्यक्ष माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी आणि प्रमुख अतिथी इंडियन ऑइलचे अध्यक्ष श्रीकांतजी वैद्य, प्रमोदजी चौधरी आणि लेखिका वीणा गवाणकर यांचे सर्वांचे मी रवींद्र उडगीकर मनपूर्वक स्वागत करतो. साहित्य, राजकारण, शासकीय सेवा आणि उद्योग विश्वामधल्या दिग्गजांची एकाच व्यासपीठावर उपस्थिती म्हणजे मराठी भाषा प्रेमी आणि मराठी क्षेत्रातील रसिकांसाठी जणू पर्वणीच होय. 19व्या आणि 20व्या शतकात अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतनं जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांनी अमेरिकेत पर्यावरण आणि कृषी क्षेत्रामध्ये जे क्रांतिकारी कार्य केलं ते सर्वश्रुत आहेच. हायड्रोकार्बन ते कार्बोहायड्रेट अर्थव्यवस्था या डॉक्टर वॉशिंग्टन कार्वर यांनी दिलेल्या क्षेत्राचा वसा डॉक्टर चौधरींनी 21व्या शतकात जोपासलेला आहे आणि पुढे नेत आहेत. बायो या अमेरिका स्थित संघटनेनी याच कामाची दखल घेऊन त्यांना जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. साहित्य क्षेत्रात बुकर, पत्रकार क्षेत्रामध्ये पुलिट्झर किंवा संगीत क्षेत्रात ग्रामी हे जागतिक स्तरावरचे कसे सर्वोत्कृष्ट सन्मान समजले जातात, त्याचप्रमाणे औद्योगिक जीवशास्त्र म्हणजे इंडस्ट्रियल बायोटेक्नॉलॉजी मध्ये जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर पुरस्कार हा सर्वोच्च मानला जातो. हा पुरस्कार मिळवणारे डॉक्टर चौधरी हे पहिलेच भारतीय आहेत आणि याचेच औचित्य साधून लेखिका वीणाताई गवाणकर आणि राजहंस प्रकाशनाचे माझगावकर यांच्या पुढाकाराने या पुस्तकाच्या विशेष आवृत्ती प्रकाशनाचे डॉक्टर बोरस मित्रहो, प्राज इंडस्ट्रीज आणि राजहंस प्रकाशन यांच्या वतीनं आजचे प्रमुख पाहुणे माननीय नितीन गडकरी, माननीय श्रीकांत वैद्य आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या सर्व सुजाण श्रोत्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. एक होता कार्वर विशेष प्राज आवृत्ती या आगळ्या वेगळ्या गोष्टीचा प्रारंभ बिंदू आहे शतकभरापूर्वीचे प्रख्यात संशोधक किंवा आजच्या भाषेत म्हणायचं तर केमर्जिस्ट जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर. या बिंदूपासून विस्तारणारी रेघ म्हणजे वीणा गवाणकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेलं चरित्र एक होता कार्वर. हे चरित्र वाचकांपर्यंत पोहोचवून राजहंस प्रकाशनानं या गोष्टीला एक वेगळी मिती दिली. गेल्या 40 वर्षांमध्ये 45 आवृत्त्या प्रसिद्ध होण्याचं दुर्लभ भाग्य या पुस्तकाला लाभलं. डॉक्टर प्रमोद चौधरी यांच्या वाचनात 1990 पण त्याआधीच केमर्जीच्या क्षेत्रात प्रमोदजींनी प्राजच्या रूपानं दमदार वाटचाल सुरू केली होती. प्रमोदजी 3 तपाहून अधिक काळ या क्षेत्रात कार्यरत आहेत. जैवतंत्रज्ञान क्षेत्रातला जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर पुरस्कार यावर्षी प्रमोदजींना मिळाला आहे. एक प्रकारे प्रारंभ बिंदूपासून सुरू झालेल्या या गोष्टीचं एक आवर्तन या पुरस्कारानं पूर्ण केलंय. हा पुरस्कार प्राप्त झालेले ते जुळलेलं आहे की प्रमोदजींना मिळालेला कार्वर यांच्या नावाचा पुरस्कार हा जणू काही आपल्यालाच मिळाल्यासारखा आनंद वीणाताई आणि राजहंस प्रकाशन परिवाराला झाला. वीणाताईंनी आणि राजहंस प्रकाशनाचे सर्वेसर्वा दिलीप माझगावकर यांनी प्रमोदजींना अभिनंदन पत्र पाठवलं. कार्वरच्या लेखिकेचं पत्र हे प्रमोदजींसाठी सुद्धा एक अप्रूपच ठरलं. त्यांनी वीणाताईंना आणि दिलीप माझगावकरांना अनौपचारिक गप्पांसाठी बोलवलं आणि या त्यांच्या तिघांच्या भेटीतून साकारलेली कल्पना म्हणजे आजची ही एक होता कार्वरची विशेष प्राज आवृत्ती. शेतीवर आधारित अर्थव्यवस्था आणि शाश्वत विकासाची संकल्पना तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रमोदजी कायम प्रयत्न करतात. म्हणूनच कार्वर रूपी प्रेरणा स्रोत अधिक व्यापक बनवण्यासाठी ही विशेष आवृत्ती काढायला प्रमोदजींनी पुढाकार घेतला.
राजकारणाच्या आणि पक्षाच्या चौकटी पल्याड जाऊन अक्षरशः झपाटून काम करणाऱ्या नितीनजी गडकरींसारख्या लोकनेत्याची आणि रसायन शाखेत अत्यंत मोलाची कामगिरी बजावलेल्या श्रीकांत वैद्यांसारख्या तज्ज्ञ व्यक्तीची उपस्थिती या विशेष आवृत्तीच्या प्रकाशनासाठी अत्यंत संयुक्तिक ठरली आहे. या विशेष आवृत्तीच्या निर्मिती प्रक्रियेत राजहंसच्या टीम बरोबरच परिमल चौधरी, रवींद्र उडगीकर, संदीप कांदळे, नवनीत देशपांडे आणि प्रसन्न बोरसे या प्राजच्या टीमनी सुद्धा अतिशय मोलाचं योगदान दिलं. विदेशीचे कारभार आणि स्वदेशीचे प्रमोद चौधरी हे तरुणाईसाठी अक्षय प्रेरणा स्रोत ठरतील अशी आशा मी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर बोरसे. वीणाताईंनी आपल्या लेखनाने मराठी साहित्यात एक वेगळा ठसा उमटवलाय. त्यांना शासनाने आणि इतर संस्थांनी अनेक पुरस्कारांनी गौरवले. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची सूची पण खूप मोठी आहे. परंतु आपल्याकडे आईला जसं पहिल्या मुलाच्या नावाने ओळखलं जातं, त्याचप्रमाणे वीणाताईंना एक होता कारवर या पुस्तकांनीच साहित्य विश्वात प्रसिद्धी मिळाली. वीणाताई, मी आपल्याला विनंती करतो की आपण आपलं मनोगत मांडावं. नमस्कार. आज मला एक लेखक म्हणून एका वेगळ्या अनुभवाला मी सामोरी जाते आणि खरं तर कुठल्या शब्दात माझी मी भावना व्यक्त करावी असा मला प्रश्न. 40 वर्षापूर्वी जेव्हा मी प्रथम पुस्तक लिहिलं तेव्हा एक माझा माफक विचार होता की हे वाचावं, लहान मुलांनी बघावं, त्यातली प्रयोगशीलता, रचनात्मक कार्य, विज्ञान निष्ठा, साधेपणा या सगळ्या ज्या वृत्ती आहेत कारवरच्या, यांचा कुठेतरी त्यांनी आदर करावा आणि त्याच्यानुसार जाण्याचा पुढे प्रयत्न करावा. आज 40 वर्षानंतर 1920 सालात जे कारवार म्हणत होते की शेतीचा कच्चा माल हा उद्योगधंद्यांसाठी, शेतीतला माल हा उद्योगधंद्यासाठी कच्चा माल असेल किंवा प्रयोगशाळा शेतातच येतील, ह्या सगळ्या गोष्टी आज मला प्रत्यक्षात जेव्हा उतरताना दिसतात तेव्हा मला खूप त्याचं आश्चर्य वाटतं, आनंदही होतो. कारवारनी समुचित तंत्रज्ञानाचा अवलंब करून या गोष्टी साध्य केल्या की जी कुठली गोष्ट विघटित होऊ शकते शेतातली, तिच्यापासून त्यांनी अनेक वस्तू बनवून दाखवल्या आणि त्यावेळी शेतीला एक शाश्वत विकासाचा मार्ग दाखवला, कृषी अर्थशास्त्राला एक बळकटी दिली. आणि आज प्रमोदजी चौधरी आधुनिक औद्योगिक जैव तंत्रज्ञानाच्या आधाराने त्याच गोष्टी अधिक मोठ्या प्रमाणावर करताहेत आणि ज्याला मी कारभार वृत्ती म्हणते की प्रयोगशीलता, रचनात्मक कार्य याची सांगड घालत ते केवळ प्राजपुरतं स्वतःच त्यांनी हे सीमित न ठेवता ह्या वृत्तीचा ते प्रसार करताहेत. आणि मला ह्या कारभार वृत्ती जो म्हणते शब्द तो याच्यासाठीच की हजारो मैल दूरवर असलेले हे कारभार आज आमच्याकडे स्थल काल सगळं ओलांडून आमच्यापर्यंत पोहोचले. आणि म्हणूनच प्रमोदजींना जेव्हा तो त्यांचा पुरस्कार मिळाला तेव्हा एका वृत्तीचा, त्यांनी ते दाखवत असलेल्या वृत्तीचा तो सन्मान आहे, सत्कार आहे. आणि यात कुठेतरी माझा एक अंश मात्र जो भाग आहे पुस्तक लिहिण्याचा, त्याचा आज इथे खास आवृत्ती काढून सत्कार केला जातोय. याबद्दल मी आपणा सर्वांची ऋणी आहे. आणि या प्रसंगी गडकरीजी, प्रमोदजी, आपण सर्व उपस्थित आहात आणि आज 40 वर्षानंतर जे मी माझ्या मनोगतात एक स्वप्न व्यक्त केलं होतं ते साकार होत असताना एक लेखक म्हणून मला खूप आनंद वाटतो आणि मी आपणासाठी सगळ्यांना त्यासाठी धन्यवाद देते. नमस्कार. नमस्ते. धन्यवाद वीणाताई. स्वातंत्र्य कुटुंबाच्या वारशाने लाभलेल्या सार्थ देशाभिमानाचे डॉक्टर चौधरी प्रतीक असून इथेनॉल मॅन ऑफ इंडिया अशी त्यांची ख्याती आहे. पर्यावरण संवर्धन आणि औद्योगिक जैव तंत्रज्ञान क्षेत्रात देशभरात नव्हे तर जगभरात अग्रगण्य असलेल्या प्राजचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. इनोव्हेशन आणि एंटरप्रिनरशिप हे त्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचे विषय असून शेती व शेतीपूरक व्यवसायांकडे तरुणांनी वळावे, सक्रिय व्हावे या विचारांचे ते पुरस्कर्ते आहेत.
त्याबद्दल ते सतत झटत असतात, सतत कार्यरत पण असतात. जॉर्ज वॉशिंग्टन कारवार यांनी दिलेला वारसा पुढे नेऊन जैविक अर्थव्यवस्था भारताला मोठ्या प्रगतीपथावर नेईल आणि एक सुपर पॉवर बनवेल आणि एक मोठी इकॉनॉमी बनवण्यात नक्की हातभार लावेल असा त्यांचा दृढ विश्वास आहे. मी डॉक्टर चौधरींना विनंती करतो की या प्रसंगानुरूप त्यांनी आपले विचार मांडावेत. नमस्कार. सर्वप्रथम गडकरी साहेबांचे मनपूर्वक धन्यवाद. आपल्या हस्ते या पुस्तकाचा प्रकाश होता, हा फार मोठा महाभाग्यात योग्य आणि श्रीकांत वैद्य यांच्या उपस्थितीत होतं हे फार महत्वाचं आहे. का ते मी सांगतो. वॉशिंग्टन कारवर क्रांतिकारी शेती संशोधक होता. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान सांगड घालून शेतीमालाला अधिकाधिक मूल्य मिळवण्यासाठी संशोधन केले. त्याची प्रक्रिया आणि उपपदार्थ शोधले. उदाहरणार्थ शेंगदाण्यापासून 300 पदार्थ त्यांनी हे केले होते, तयार करायची प्रक्रिया शोधली होती. त्यांच्या नावाने हा जागतिक मान्यतेचा पुरस्कार मला मिळाला. मी अतिशय त्यामध्ये स्वतःला सुदैवी नशिबान समजतो. मीना यांचं कारवारचं पुस्तक मी प्रवास सुरू केल्यानंतर वाचलं होतं, एक 8-10 वर्षानंतर, आणि ते प्रेरित होण्यासारखं पुस्तक होतं. पण त्याची दिशा आणि संधी मिळाली मला 2000 साली. वाजपेयी सरकारच्या काळात जेव्हा जैव इंधनाची कल्पना पुढे आली आणि प्राज्ञती आम्ही ती त्वरित उचलून धरली. त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान उपलब्ध केले. स्वदेशी इंधनाचा उगम झाला आणि कच्च्या तेलाच्या आयातीला तोडगा निघाला. ब्राझीलमध्ये जाऊन तिथल्या कामाचा आढावा, तिथली पद्धत घेण्यामध्ये गडकरी सरांचा खूप मोठा पुढाकार होता. परत आल्यानंतर त्यांची माझी ओळख झाली आणि गेली 18-19 वर्ष त्यांच्याकडून सतत प्रोत्साहन आणि आव्हाने त्यांनी उभी केली की ज्याच्यामुळे मला ही प्राची प्रगती करायला खूप शक्ती मिळाली. मुबलक कच्चा माल उपलब्ध आहे देशामध्ये, तरी सुद्धा अनेक प्रकारचा नवीन माल, कच्चा माल, शेतीमाल म्हणजे कडवळ, स्वीट सोरगम, ट्रॉपिकल शुगर बीट या वेगळ्या वेगळ्या शेतीमालाबद्दल संशोधन करायला सुद्धा त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं. प्रकल्पाची किंमत कशी कमी होईल आणि प्रक्रियेचा खर्च कसा कमी होईल हे त्यांनी वारंवार सांगण्यामध्ये त्यांचा कटाक्ष होता. त्यातलं पण खूप शिकायला मिळालं. माझ्यासाठी त्यांच्या हस्ते आजचा प्रकाशन समारंभ होतोय हे माझं आणि प्राचं मोठं भाग्य आहे. खास धन्यवाद. त्यांचा जैवरसायने, प्लास्टिक इत्यादी इत्यादी शेतीमालापासून करण्याचा आग्रह आहे. त्याच्यामध्ये आम्ही ऑलरेडी खूप प्रयत्न चालू केलेले आहेत. ते नेहमीच मला सांगतात की मी हे पाहिलं ते पाहिलं, जगभर हिंडतात आणि काहीतरी आणून मग आम्हाला त्यांच्या कल्पना मांडतात. ते ही उत्पादने परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी त्यांची नेहमीच वारंवार तंबी असते ती की त्याच्याशिवाय प्रगती होणार नाही. या गेल्या 20 वर्षामध्ये इंडियन ऑइल कंपनीचा फार मोठा सहभाग आहे आमच्या या प्रवासात. त्यांच्या सहकार्यामुळे जैवइंधनाचा पहिला वापर मनमाड डेपोमध्ये 2002 साली आम्ही केला होता प्रायोगिक तत्वावरती. आणि आज स्वतः वैद्यजी स्वतः उपस्थित आहेत, त्याच्याबद्दल मी अतिशय कृतज्ञ आहे. 2G सेकंड जनरेशनला देशातला पहिला कमर्शियल प्रोजेक्ट जो शेतीच्या टाकाऊ मालावरती अवलंबून आहे एथेनॉल करायचा, हा कारखाना त्यांच्या पानिपत रिफायनरी शेजारी त्याचं बांधकाम चालू आहे. तो उभा राहतोय प्रोजेक्ट. हे हा दुसरा आणखी योगायोगाचा भाग येते. या बायो फ्युएल्स किंवा बायो मोबिलिटीमध्ये आम्ही विमानासाठी लागणारं हवाई जैव इंधन किंवा सागरी जैव इंधन या गोष्टीवरती बरंचसं काम केलेलं आहे आणि त्याचं प्रमाणपत्र पण हवाई दलाने आम्हाला दिलेलं आहे. आणि लवकरात लवकर बरोबर ती बोलणी करून आम्ही त्याचं पण कसं पुढे वापर वाढू शकतो याच्यावरती आमचे प्रयत्न राहतील. एक होता कारवारच्या खास आवृत्तीचे प्रयोजन, याचं श्रेय मी वीणाताईंना आणि राजवंशच्या प्रकाशनाचे माजगावकर आणि बोरसे यांना देतो. त्या तिन्ही व्यक्तींनी प्रातच्या R&D केंद्राला, आमच्या R&D केंद्राला भेट देऊन आम्ही काय करतो हे समजून घ्यायचा प्रयत्न केला. ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी अशी त्यांनी कल्पना मांडली. आज ती कुठेतरी साकारली जाते. त्यांचा मला खूप आनंद होत आहे.
औद्योगिक जैवतंत्रज्ञान, इंडस्ट्रियल बायोटेक्नॉलॉजी, ज्याचे डॉक्टर कारवर हे जनक समजले जातात. सुमारे 100-125 वर्षापूर्वी त्यांनी याच्यावरती काम केलं. ते एक द्रष्टा होते आणि आता पूर्णपणे ते सिद्ध झालेलं आहे. वातावरण बदल, क्लायमेट चेंज आणि कार्बनचं प्रमाण यावरती एकमेव मात्रा म्हणजे शेतीमाल आणि वनस्पतीजन्य मालाचा जास्तीत जास्त उत्पादन आणि वापर. त्यामुळे असंख्य फायदे आहेत. शेतकऱ्यांचे व ग्रामीण भागाचा विकास, रोजगार, आत्मनिर्भरता, ग्रामीण ते शहरी होणारं स्थलांतर कमी करणं, ते नाहीसं करणं, शहरावरचा बोजा कमी आणि ताण कमी करायचा, असे कित्येक फायदे आहेत. डॉक्टर सरदेसाईंनी घरोघरी ज्ञानेश्वर ही एक कल्पना मांडली होती, त्याच्यावरती त्यांनी पुस्तक लिहिलं होतं. तसंच घरोघरी कारभार होऊ शकेल का, हा विचार माझ्या मनात नेहमी वारंवार येतो. हे पुस्तक गावोगावी पोचवावे, खेडेगावातल्या गावाकडच्या मुलांना स्फूर्ती मिळावी, ही कल्पना, त्यातून शेकडो देशी कारभार निर्माण व्हावेत व भारतात त्याचा खूप प्रगतीमध्ये खूप फायदा होऊ शकेल, हा माझा विश्वास आहे. आणि ह्या योगाने हे पुस्तक प्रकाशित करून ते मुफ्त सगळ्या ठिकाणी वाटायची आमची कल्पना आहे, की तालुक्याच्या ठिकाणी, गावाच्या ठिकाणी, पंचायती, ग्रामपंचायती इथं हे पुस्तक पोहोचवायची कल्पना आहे. होपफुली तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांनी, आशीर्वादांनी याच्यात काहीतरी आम्हाला यश लाभो आणि त्यातनं बरेचसे कारभार निर्माण होत, अशी मी आशा करतो. आपण इथं आलात, आपला मोलाचा वेळ दिला, याच्याबद्दल पुन्हा आपले माझ्यातर्फे आणि तुझ्यातर्फे आभार मानतो आणि माझे मी मनोगत संपवतो. धन्यवाद डॉक्टर चौधरी. कारवर यांनी सामाजिक दृष्टिकोनातनं कृषी संशोधनाला वाहून घेतलंय. शेतकऱ्यांना पर्यायी उत्पन्नाचे स्रोत आणि आर्थिक स्थैर्य प्राप्ती दाखवण्याचे काम त्यांनी खूप जोमात केले. डॉक्टर चौधरींनी कृषी उत्पादनाची सांगड ही उद्योगाशी घालून घेतली आहे आणि त्याला आधी मोठ्या परिमाण आणि व्याप्ती स्वरूप देण्याचा प्रयत्न केलाय. कारवर यांच्या कार्याशी जोडलेला हा धागा, तसेच शेती व शेती उद्योगाला जोडणारा धागा, हे दोन्ही धागे अजून भक्कम करायचे म्हणून एक होता कारवरची विशेष आवृत्तीकडे ते पाहत आहेत. शेती आणि शेती उद्योग क्षेत्रे एकत्र येऊन शाश्वत विकासाचे स्वप्न साकार करू शकतात, या दृढ विश्वासात त्यांनी ग्रामीण भागातल्या युवकांशी या आवृत्तीच्या मार्फत संवाद साधण्याचा प्रयत्न केलाय. त्या दृष्टीने पुढे याचे आवाहन देखील केलेले आहे. या पुस्तकाला आपले अध्यक्ष गडकरी साहेब, त्याचप्रमाणे मनुष्यबळ विकास खात्याच्या संसदीय समितीचे अध्यक्ष खासदार डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे, जगप्रख्यात शास्त्रज्ञ डॉक्टर माशेलकर, तसेच डॉक्टर काकोडकर यांनी पाठवलेल्या खास संदेशाचा समावेश या पुस्तकामध्ये आहे. तर आता वेळ आली आहे की मी माननीय अध्यक्ष गडकरी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी पुस्तकाचं प्रकाशन करावं आणि त्याचबरोबर इतर मान्यवरांनी त्यांना पुस्तक प्रकाशनात अनावरण करून संभाग द्यावी. बोरसे साहेब, डॉक्टर बोरसे. धन्यवाद. दाखवले. येस, धन्यवाद. थँक्यू. पुढच्या भागाकडे जाऊया. फॉर्च्यून 500 कंपन्यातली आघाडीची भारतीय कंपनी असणारी इंडियन ऑइल ही भारताच्या नवरत्न कंपनींपैकी एक. सर्वात मोठी ऑइल रिफायनिंग आणि फ्युएल रिटेलिंगची कंपनी आहे हे मानतोच. त्याचं शीर्ष पद एका मराठी माणसाने भूषवलेलं आहे आणि माननीय श्रीकांत अभियंता ते इंडियन ऑइलचे अध्यक्ष, हा 34 वर्षाची कारकीर्द मराठी मनांना अतिशय अभिमानास्पद वाटण्यासारखी आहे. नुकतेच वर्ल्ड एलपीजी असोसिएशन चे पहिले उपाध्यक्ष म्हणून त्यांनी इंटरनॅशनल जबाबदारी स्वीकारलेली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली इंडियन ऑइल हे भारताच्या आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने झपाट्याने मोठी पावले टाकत आहे.
मग ते ऊर्जा सुरक्षा असो किंवा पारंपरिक पर्यायी ऊर्जा स्त्रोत किंवा नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी, बायोफ्युएल्स असेल, या क्षेत्रांमध्ये त्यांनी एक मोठी झेप घेऊन एक दिशा दिलेली आहे. तर मी आता डॉक्टर वैद्यजींना विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावेत. म्यूट आहे. श्रीकांतजी, आपला माईक म्यूट आहे. अच्छा, सॉरी. हा. माननीय श्री नितीन गडकरी जी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आणि सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री श्री सदानंद भोसले, श्री वीणा गवणकर, अच्छे टुडेज हिरो श्री प्रमोद चौधरी जी आणि बंधू भगिनींनो, अत्याधिक उपभोगाच्या ओझ्यामुळे एक विचित्र वळणावर सारी मानवजात येऊन ठेपली आहे. आता आपल्या सर्वांपुढे केवळ 2च पर्याय उरलेले आहेत. नैसर्गिक संसाधन विनाश करणाऱ्या आजच्या या मार्गावर आपण निमूटपणे चालणं किंवा एक यू टर्न घेऊन अधिकाधिक बायोफ्युएल्स, नैसर्गिक संपत्तीचा जो आपल्याला मार्ग दिसतोय त्याच्याकडे जाणं आणि आपल्या पुढ्या पिढींना वाचवणं. हे आता 2च मार्ग उरलेत आणि याच्यात कुठला आपण मार्ग घ्यायचा याला मला सांगायची गरज नाही. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन भले एक फॉसिल फ्युएल कंपनी आहे, वी आर द लीडिंग इन फॉसिल फ्युएल कंपनी, पण आज आम्ही खूप मोठ्या प्रमाणात बायोफ्युएल्स मध्ये उतरलेलो आहोत. गडकरी साहेबांना तर माहितीच असेल की आमचा पहिला जो बायो इथेनॉल प्लांट, जो 2G इथेनॉल प्लांट पुढच्या वर्षी ऑगस्टमध्ये रेडी होऊन कमिशन होईल. 900 कोटी लागतचा प्लांट आहे आणि जवळजवळ 350 लाख लिटर ह्याच्यातनं उत्पादन होईल इथेनॉल. आज आपल्याला इथेनॉलचं 10% मॅन्डेट मिळालेलं आहे फॉर ब्लेंडिंग इन पेट्रोल, तरी पण आपल्याला मिळत नाही तेवढं इथेनॉल. लगभग ऑइल कंपन्यांना 5 ते 5.5%च मिळत आहे. तर हे जे 2G इथेनॉल प्लांट आम्ही लावतोय यांनी हे पर्सेंटेज जरूर वाढेल आणि अजूनही डिफरंट टाइप्स ऑफ इथेनॉल, जसं वेस्ट फूड ग्रेन्स, एक्सेस फूड ग्रेन्स, ह्याच्यातनंही आता प्रोत्साहन देत आहे सरकार, ताकी यातलंही इथेनॉल जे बनेल ते पण आपल्याला मिळेल आणि ताकी आपलं जे क्रूड डिपेंडन्स आहे, आज आपलं लगभग 85% क्रूड इम्पोर्टेड होतं आणि हे जे क्रूड डिपेंडन्स आपल्याला कमी करायचं असेल तर बायोफ्युएल्सचा एक फार मोठा त्याच्यात भाग होईल. आणि एक तर क्रूड डिपेंडन्स कमी होईल, दुसरं दे आर फ्रेंडली एनर्जी, एन्व्हायरमेंटली फ्रेंडली फ्युएल्स. अजून एक एरियामध्ये आम्ही खूप मोठी वाटचाल करतो ते म्हणजे कंप्रेस बायोगॅस प्लांट्स. आज मला आपल्याला सांगताना खुशी होतीये की आज 10 बायोगॅस प्लांट, बायो इथेनॉल, बायोगॅस आम्ही आमच्या पेट्रोल पंपावरनं विकतो. ही आमची एकच कंपनी आणि इंडियन ऑइल 2025-26 पर्यंत लगभग 2,500 CNG प्लांट्सला मदत करणारे घालायला ऑन्ट्रप्रिनर्सला आणि टोटल देशात 5,000 प्लांट येतील. तर यातही प्राजचा रोल आहे. आमच्या 2G इथेनॉलमध्ये पण प्राज इज अ लायसन्सर, टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर आणि या CBG प्लांट्समध्ये IOC R&Dचा पण एक रोल आहे, प्लस प्राजचाही रोल आहे. तर मला वाटतं येणारे दिवस आपला जो एम आहे की आपलं क्रूड डिपेंडन्स कमी व्हावं, रिन्युएबल एनर्जीमध्ये आपली जास्त वाटचाल हो आणि आपल्या प्राईम मिनिस्टर जे गॅस इकॉनॉमीकडे जी वाटचाल आहे ते या सगळ्या गोष्टींनी आपल्याला जरूर करता येईल. आणि मी आता जास्त मध्ये येत नाही कारण माझ्यानंतर गडकरीजी बोलणार आहेत आणि आपण सगळे उत्सुक आहोत त्यांना ऐकायला. तर मी माझं इथेच थांबवतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद श्रीकांतजी. फारच आपले महत्वाचे विचार ऐकून आम्हाला खूप आनंद झाला. प्रगतीच्या महामार्गाची स्वप्न साकारणं हा ज्यांचा छंद आहे, सर्वसामान्यांच्या विकासाचा ध्यास करणं आणि नाविन्यपूर्ण संकल्पना प्रत्यक्षात आणणं ज्यांची हातोटी आहे, असे नितीनजी गडकरी आपल्याला आजच्या समारंभात अध्यक्ष म्हणून लाभले, हे आपलं फार मोठं भाग्य आहे. अमेरिकन रोड्स आर नॉट गुड बिकॉज rich, but America is rich because American roads are good. हे JF केनेडींचं वाक्य नितीनजी अनेकदा उल्लेख करतात त्यांच्या भाषणामध्ये आणि भारताच्या संदर्भामध्ये हे पूर्णत्वास नेण्यासाठी ते गेले 3-4 दशक झटत आहेत आणि त्यामुळे भारतामध्ये अतिशय संपन्न असं रोडचं नेटवर्क आणि त्याप्रमाणे वॉटरवेचं नेटवर्क सध्या आपल्याला बघायला मिळतंय. मुंबई पुणे एक्सप्रेस देशातला पहिलाच किंवा मुंबईतले उड्डाणपूल
यामुळे फ्लायओव्हर मिनिस्टर अशी प्रसिद्धीस आलेल्या गडकरीजींना त्यावेळेचे प्रधानमंत्री स्वर्गीय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांनी विचारलं की तुम्ही भारत आणि इंडिया यांना जोडणारा उड्डाण पूल बनवू शकाल का? तर क्षणातही विलंब न करता गडकरी जी म्हणाले होय नक्कीच. आणि त्यांच्या प्रयत्नातनं आज जवळपास 2 गावांपर्यंत रस्ते पोहोचलेले आहेत, गावं जोडलेली गेली आहेत आणि ग्रामीण व्यवस्थेला चालना देण्याकरता याहून मोठं काम असू शकत नाही. आजच्या वाटचालीमध्ये अनेक महत्वाच्या टप्प्यावर त्यांनी कायम प्रोत्साहनाची थाप दिलेली आहे. चौधरी साहेब कायम उल्लेख करतात की मार्गदर्शक आहेत गडकरीजी आणि त्यांच्यामुळे नवीन नवीन विचार आणि नवीन नवीन दिशा मिळते. तर अशा आपल्यासाठी प्रगतीच्या महामार्गावरील एका दीपस्तंभाप्रमाणे आहेत की जे आपल्याला नवीन दिशा दाखवतात. तर मी आता विनंती करतो की त्यांनी नेहमीप्रमाणे नाविन्यपूर्ण विचारांची स्टोरी आपल्या पुढे खुली करावी. गडकरी साहेब आपण प्लीज आपले विचार मांडावे. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले इंडियन ऑइलचे अध्यक्ष आदरणीय वैद्य साहेब, ज्यांनी जैविक इंधनामध्ये आपल्या देशात एक प्रकारे क्रांती केलेली आहे आणि त्यांचा आज आपण सगळेजण त्यांना रिकग्नाइज करतो, रिस्पेक्ट करतो, पण यापेक्षा 10 पटीने ज्यांचं मोठं काम आहे आणि ज्याबद्दल मी नेहमीच अनेक भाषणातून त्यांचा उल्लेख पण करत असतो, असे आदरणीय प्रमोद चौधरी. महाराष्ट्रामध्ये आमच्या लहानपणापासून माणूस आणि माझगावकर हे एक प्रकारे वैचारिक प्रेरणा देणारं व्यासपीठ होतं आणि त्यामुळे माणूस म्हटलं, त्यातले लेख म्हटले की मला लहानपणी एक होता कारवर हे त्यावेळची लेख मला आठवते. त्यामुळे स्वाभाविकपणे राजहंस प्रकाशन असेल, माणूस असेल, यांचं खूप मोठं योगदान आहे. त्याचे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे डॉक्टर बोरसे, त्याचप्रमाणे या पुस्तकाचं लेखन करणाऱ्या वीणा गवाणकर, उपस्थित सर्व डॉक्टर रवींद्र उदगीकर, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी. सर्वप्रथम मला अतिशय आनंद आहे की शेतकऱ्यांकरता कार्य करणाऱ्या आणि एक प्रकारचे ज्यांनी आपलं जीवन ग्रामीण आणि कृषी क्षेत्राच्या उत्थानाकरता दिलं होतं असे जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार हा माननीय प्रमोद चौधरी साहेबांना मिळाला, हे आपल्या भारतीयांकरता खूप अभिनंदनाचा, आनंदाचा विषय आहे. मी सर्वप्रथम संपूर्ण भारतातल्या शेतकऱ्यांच्या वतीने आणि जनतेच्या वतीने डॉक्टर प्रमोद चौधरी यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांच्या जीवनामध्ये एका गुलाम म्हणून विकलेल्या आईच्या पोटी त्यांचा जन्म झाला आणि त्यानंतर आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी संपूर्णपणे ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्थेमध्ये बदल होण्याकरता आपली प्रायोगिकता आणि आपलं ज्ञान खर्ची घातलं. त्यांचं जीवन हे खरोखर प्रेरणादायी आहे आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्या प्रयत्नातून तत्कालीन कृषी आणि ग्रामीण क्षेत्राला अमेरिकेत एक उत्तम दिशा दिली. कालांतराने आज मात्र आपण आपल्या देशामध्ये मात्र आज परिस्थिती उलटी झालेली आहे. आज आपल्या देशामध्ये एकेकाळी 80% जनसंख्या ही ग्रामीण आणि कृषी क्षेत्राशी संबंधित होती, ती आता 65% झालेली आहे. म्हणजे जवळपास 25 ते 30% मायग्रेशन हे आज कृषी क्षेत्रातून शहरी क्षेत्राकडे झालेलं आहे. आणि या मायग्रेशनमुळे काही नवीन समस्या अर्बन इकॉनॉमीमध्ये, अर्बन सेक्टरमध्ये निर्माण झालेल्या आहेत आणि त्यामध्ये विशेषतः शहरीकरणामुळे झोपडपट्ट्या आणि त्यातून अनेक प्रश्न आणि समस्या गंभीरपणे उभ्या आहेत. कृषी आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये इकॉनॉमिक व्हायबिलिटी नसल्यामुळे त्याची अवस्था देखील अतिशय दारुण आहे. आज सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की मी विदर्भातून आहे, नागपूरला आहे राहतो आणि शेतकऱ्यांचा मुलगा असल्यामुळे मला नेहमीच या गोष्टीचं दुर्भाग्य म्हणा, दुर्दैव म्हणा की आमच्याकडे विदर्भात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
आज शेतकी किफायतशीर नसल्यामुळे शेतकऱ्याची अवस्था अतिशय वाईट आहे. प्रमोद चौधरी साहेबांचं संशोधन किंवा इथेनॉल किंवा या संदर्भातलं तत्वज्ञान किंवा जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांनी केलेलं कार्य, या सगळ्या गोष्टीचा रेफरन्स निश्चितपणे आज पहिल्यांदा आपण ग्रामीण भारताशी जोडण्याची आवश्यकता आहे. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या अनेक विचारापासून मला खूप चांगली प्रेरणा मिळालेली आहे, परंतु आज ते नाही आहेत. परंतु आज शेतकऱ्यांची अवस्था एवढी भयानक आहे की शेतकरी कर्जात जन्मतो, कर्जात जगतो आणि कर्जात मरतो, ही शेतकऱ्याची अवस्था आहे. टोपी भूविकास बँकेकडे गहाण आहे, कुर्ता सहकारी बँकेत गहाण आहे आणि धोतर सावकाराकडे गहाण आहे, अशी स्थिती आहे. ग्रामीण भागाची टोटल इकॉनॉमी जी आहे, आज आपल्या देशामध्ये टोटल GDP ग्रोथमध्ये मुश्किलीने 14 ते 16% ॲग्रिकल्चर आणि ॲग्रिकल्चर को इंडस्ट्रीचं कॉन्ट्रीब्युशन आहे. 22 ते 24% हे आपल्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं योगदान आहे आणि जवळपास 54 ते 56% सर्व्हिस सेक्टरचं योगदान आहे. पण एकीकडे आपल्या देशातला शेतकरी मात्र आज अतिशय वाईट अवस्थेत जगतो आहे. आणि म्हणून या शेतकऱ्याचं जीवन सुधारवणं, ज्यामध्ये कृषी क्षेत्र असेल, ग्रामीण क्षेत्र असेल, 115 ॲस्परंट डिस्ट्रिक्ट असतील, ज्या ठिकाणी दलित आणि ट्रायबल पॉप्युलेशनची संख्या मोठी आहे, जे सोशली, इकॉनॉमिकली, एज्युकेशनली बॅकवर्ड आहेत, ज्यांना राहायला घर नाही आहे, खायला अन्न नाही आहे, शरीरावर कपडा नाही आहे, त्या दरिद्र नारायणांची गाथा ही कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेशी जोडलेली आहे. पण त्याची जी परिस्थिती आहे ती खूप भयावह आहे. आज या विषयाचं महत्त्व समजून घेण्याकरता पहिले कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेमधले आजची संकटं जर आपण समजलो नाही तर डॉक्टर प्रमोद चौधरी यांचं योगदान आपल्याला निश्चितपणे लक्षात येणार नाही. आज आपल्या देशामध्ये शेतमालामध्ये आपण ज्या वस्तू तयार करतोय त्या जवळपास अपवाद सोडल्यास त्या सरप्लस आहे. साखरेची तर शोकांतिका आहे. आज आपल्या देशामध्ये दरवर्षी आपण सरप्लस साखरेचं उत्पादन करतोय. यावर्षी माझ्या अंदाजाप्रमाणे 80 लाख टनापेक्षा जास्त साखर सरप्लस स्टॉकमध्ये राहील अशी स्थिती आहे. जगामध्ये साखरेचा भाव ब्राझील ठरवतं, तो 22 रुपये किलो साखरेचा भाव आहे आणि आपल्या देशामध्ये मिनिमम शुगर प्राईस आता आपण 34 रुपये किलो ठरवलेली आहे. आणि त्यामुळे आपण साखरेला एक्सपोर्ट करण्याकरता मागच्या वर्षात 6,000 कोटी रुपये सबसिडी दिली होती 10 रुपये किलो प्रमाणे. एकंदरीतच शुगर सरप्लस असल्यामुळे साखर कारखानदारी पूर्णपणे अडचणीत आलेली आहे. आज साखर तयार केल्यामुळे ती विकताही येत नाही आणि त्यामुळे केवळ 10% दरवर्षी दर महिन्याला विक्रीला मिळते आणि ऊस विकत घेतल्यावर शेतकऱ्याचे पूर्ण पैसे दिले पाहिजे अशी स्थिती आहे. आणि त्यामुळे आज संपूर्ण साखर कारखानदारी पूर्णपणे अडचणीत आणि संकटात सापडलेली आहे. आज विशेषतः महाराष्ट्राच्या, पश्चिम महाराष्ट्राचा विकास, ग्रामीण भागाचा विकास, कृषी क्षेत्राचा विकास, इकॉनॉमीचा विकास हा साखर कारखानदारांमुळे झालेला आहे. पण ती साखर कारखानदारी आज अतिशय वाईट स्थितीमध्ये आहे. मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर साखर कारखाने सुरू झाले. मराठवाड्याच्या प्रगती आणि विकासात त्या साखर कारखानदारांनी प्रमुख भूमिका वठवली. विदर्भात तर साखर कारखानदारे जेवढे निघाले, 22 साखर कारखाने निघाले आणि 22ही कारखान्यांनी दिवाळं पिटलं. आता मला दुर्बुद्धी झाली की सुबुद्धी झाली माहिती नाही, पण मी भावनात्मक रीतीने विचार करून विदर्भात 3 साखर कारखाने चालवण्याचं ठरवलं. ती माझ्या आयुष्यातली खूप मोठी चूक होती. पण घेतलेलं आव्हान मी गमतीने सांगतो, एकदा पवारसाहेबांनाही सांगितलं की ज्यांनी पूर्वजन्मी पाप केलं असेल तो या जन्मी साखर कारखाना नक्की टाकेल, कारण त्या पापाचं परिमार्जन करायचं असेल तर साखर कारखान्याचा त्रास किती मोठा असतो ते मी समजलो. त्यामुळे 22 साखर कारखान्यांनी जिथे दिवाळं पिटलं तिथे मी 3 साखर कारखाने चालवून आता यशस्वीपणे ते चालत आहेत. मी तर आता लक्ष देत नाही, पण ते आता चालत आहे. कर्जाचा बोजा आहे, पण ते विदर्भातल्या शेतकऱ्याला त्यांनी संजीवनी दिलेली आहे आणि त्यामुळे ते इथेनॉल आणि ग्रीन पॉवरमुळे यशस्वी झाले. कारण दरवर्षी साखरेत 30 कोटी रुपयाचं नुकसान होतं आणि याच्यामुळे ते चालले आहेत. माझा व्यवहार आणि भावना
याच्यातला मी समन्वय ठेवला नाही, त्या चुकीच्या नक्कीच मला पुष्कळ गोष्टी भोगाव्या लागल्या, पण त्याचं मला समाधान आहे, कारण त्याच्या मागे गरीब शेतकऱ्याचं कल्याण व्हावं अशी भावना होती. आज विशेष करून आज आपल्या देशातली कृषी आणि ग्रामीण क्षेत्रातली स्थिती आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं तर मग हे निश्चितपणे समजून येणार आहे. आज आपल्या देशामध्ये 280 लाख टन तांदूळ सरप्लस गोडाऊनमध्ये पडलेले आहेत. मधल्या काळामध्ये कोविडमुळे काही प्रमाणात आपण अनेक लोकांना वाटली तरी या वर्षीचा साठा धरून ही संख्या कदाचित 325 लाख टनापर्यंत जाणार आहे. यातले 2 वर्षापूर्वीचे किती आहे त्याची वाईट स्थिती आहे. आणि शेवटी तुम्हाला माहिती आहे की धान्य स्टोरेज करायला आपल्याजवळ जागा नाही आहे, त्यामुळे ते सडतात आहेत. मला आठवतं की मी खूप आधीपासून म्हणायचो की तांदूळापासून धान्यापासूनही इथेनॉल तयार करण्याची अनुमती द्या, पण फूड वर्सेस फ्युएल असा झगडा लावून त्यावेळच्या तत्कालीन नोकरशाहीने याचा कडाडून विरोध केला आणि कधी होऊ दिलं नाही. आणि आता जेव्हा 300 लाख टन तांदूळ पडलाय तेव्हा आता तांदूळापासून इथेनॉल करण्याची नाईलाजाने का होईना परवानगी मिळाली, कॉर्न पासून तांदूळापासून. आणि आज तांदूळाची जी MSP आहे ती मार्केट प्राइस आणि इंटरनॅशनल प्राइस पेक्षा जास्त आहे. त्यामुळे सरकार किती खरेदी करणार, किती स्टॉक ठेवणार, कुठे ठेवणार, किती तांदूळ सडणार याचा विचार करता करता अंगावर काटे उभे राहतात. मक्यामध्ये MSP 1700 रुपये क्विंटल आहे आणि भाव 1000 रुपये क्विंटल आहे. मका सरकार किती खरेदी करणार? तीच परिस्थिती गव्हाची आहे. सरकारी गोडाऊनमधून वरतून पाणी गळतं, त्याच्यामुळेच ते सगळं अन्न सडून राहिलेलं आहे. आणि आज आपण आपल्या देशामध्ये शुगर सरप्लस, गहू सरप्लस, तांदूळ सरप्लस आणि मका सरप्लस. दुसरीकडे मात्र आपण एडिबल ऑइलमध्ये मात्र 90,000 कोटी रुपयाचं तेल इम्पोर्ट करतोय. आज आपल्या तेलबिया खाद्य तेलाचा मात्र समस्या आहे. त्यामुळे क्रॉप डायव्हर्सिफाय करणं हे अतिशय आवश्यक आहे. आणि शेतकरी म्हणून माझा पूर्ण विश्वास आहे की गहू, तांदूळ, ज्वारी, ऊस, मका आणि भाजीपाला लावून शेतकऱ्याचं भविष्य बदलू शकतं अशावरचा माझा विश्वास उडालेला आहे. आणि म्हणून आजच्या स्थितीमध्ये डायव्हर्सिफिकेशन ऑफ ॲग्रिकल्चर टुवर्ड्स एनर्जी अँड पॉवर सेक्टर याशिवाय काही पर्याय नाही आहे. माननीय चौधरी साहेब अनेक दिवसापासून हे काम करत आहेत. मी आयुष्यातली 12-14 वर्ष याच्यात खराब केली आहे. म्हणजे शेवटी लोक मी जेव्हा बोलायचो तेव्हा हसायची की हे कसं होणार. तर शेवटी मी प्रयोग सुरू करून आपल्या लॅबॉरेटरी आणि कामं सुरू केली आणि करता करता आता हे सिद्ध झालं आणि त्याला लोकमान्यता मिळालेली आहे. आज आपल्या देशामध्ये आपलं इम्पोर्ट 8 लाख कोटी रुपयाचं आहे. आणि आत्मनिर्भर भारत निर्माण करायचा असेल तर इम्पोर्ट कमी करावं लागेल आणि एक्सपोर्ट वाढवावं लागेल. आणि हे इम्पोर्ट कमी करायचं असेल तर आपल्या देशात आज आपल्याला जे काही क्रूड ऑइल पाहिजे तेवढे साठे नाही. आपण 80% इम्पोर्टवर अवलंबून आहोत. आणि त्यामुळे या क्षेत्रामध्ये कधी कधी आज वैद्यसाहेब आहेत, मलाही अनुभव आहे अनेक वेळा की आपण जगात जाऊन आपल्या ऑइल कंपन्या ONGC, इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम यांनी करोडो रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली आहे हायड्रोकार्बनच्या क्षेत्रामध्ये. मी इराणमध्ये गेलो होतो प्रधानमंत्र्यांच्या बरोबर, तिथेही आपण मोठं एक घेतला तर त्याच्यात विवाद सुरू आहे. पण जगामध्ये किती रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली असेल भारत सरकारने त्याचा हिशोब काढला तरी लाखो करोडमध्ये जाईल. आणि म्हणून मग मी असा प्रश्न विचारतो की तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन हायड्रोकार्बन करता, एवढी इन्व्हेस्टमेंट करता, त्यापेक्षा आपल्या देशामध्ये जैविक इंधनाचा पर्याय त्याच्याकरता पैसे इन्व्हेस्ट का नाही करत? त्यातून ग्रामीण भारत, शेतकरी, मजूर संपन्न होतील, तरुणांना रोजगार मिळेल. आणि म्हणून इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल्ड आणि सक्सेसफुल प्रॅक्टिसेस याला आपण नॉलेज म्हणतो. आणि हे कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ आपलं भविष्य आहे. हेच डॉक्टर माशेलकर साहेब सांगतात, डॉक्टर काकोडकर साहेब सांगतात, हेच आपल्या सायन्स आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रात काम लोक सांगतात. मला आनंद आहे की याच्यात प्रमोद चौधरी साहेबांनी स्वतः हे काम सिद्ध करून दाखवलं. पण मी त्यांना नेहमी म्हणतो की कॅपिटल कॉस्ट, इंटरेस्ट कॉस्ट, रॉ मटेरियल कॉस्ट आणि इकॉनॉमिक व्हायबिलिटी, इंटरनल रेट ऑफ रिटर्न हा खूप महत्त्वाचा आहे. मी आता रस्त्यात काम करतो तर मी नेहमी लाखो करोडमध्ये बोलतो, तर लोकांना वाटते की मी पैसे कुठून आणतो. तर मी पैसे कुठून आणतो याचं कारण मला सरकारी पैसे तर मिळतातच 1 लाख कोटी,
पण मला 1,00,000 कोटी जर सरकारमधून मिळाले तर 10,00,000 कोटी रुपये मला लोकांकडनं, पब्लिककडनं, बँकांकडनं उभे करण्याची स्ट्रेंथ आहे. त्यामुळे मी 15,00,000 कोटी रुपयाची कामं करू शकतो, ज्याच्यात मला सरकारी पैशाची गरज नाही आहे. आणि त्यातून ग्रोथ रेट, एम्प्लॉयमेंट पोटेन्शियल आणि हे रस्ते मिळणार. मुंबई पुणा एक्सप्रेस हायवे हा सरकारी पैशातून नाही झाला. वरळी बांद्रा सीलिंग प्रोजेक्ट सरकारी पैशातून नाही झाला. आणि आपला मुंबईतले उड्डाणपूल नाही झाले. हे जर सरकारी पैशातून बांधले असते तर 2 पिढ्या खर्च झाल्या असत्या. आणि त्या खर्च करता करता मुंबई पुण्यामध्ये मी जयंतराव टिळक आमचे स्पीकर होते, मी विधानमंडळात होतो. ते एक दिवस ते अधिवेशनात दुपारी 2-2:30 वाजता येऊन पोहोचले. जेवण नव्हतं. ते म्हणाले, अरे केव्हा मुक्ती मिळेल याच्यातून. कारण पुण्यातून मुंबईला यायला 8-8, 9-9 तास लागायचे. चर्चा व्हायच्या पण काहीच होत नव्हतं. पण आता टोल द्यावा लागतो, पण रस्ता तर झाला. तर लोक म्हणाले आम्हाला टोल द्यावा लागतो. मी म्हटलं तुम्हाला 8 तासाच्या ऐवजी आपण 2 तासात जातो. तेवढं डिझेल पेट्रोल वाचतं, तेवढं पोल्युशन कमी होतं. तुमच्या वेळेची किंमत, तुमच्या फ्युएलची किंमत टोल बरोबर नाही आहे का? इफ यू वॉन्ट गुड सर्व्हिसेस यू हॅव टू पे फॉर इट. आणि सरकारने केलं पाहिजे, बरोबर आहे. पण सरकारजवळ पैसेच नाही तर कुठून करणार सरकार? आणि त्यामुळे सरकारजवळ पैसे असते तर सरकारी पैशातून करणं केव्हाही योग्यच आहे. पण सरकारजवळही पैसे नाही आहे आणि नाईलाजाने हे BOT हे सगळं बिल्ड ऑपरेट अँड ट्रान्सफर आलं. आणि मला भारतातला जेव्हा पहिला रस्ता मी केला, ठाणे भिवंडी बायपास टोल रोड, तेव्हा जयंत पाटील आणि RR पाटलांनी, मी त्यावेळी मंत्री होतो बांधकाम विभागाचा, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, मुंडे साहेब उपमुख्यमंत्री होते, त्यांनी दोघांनी खूप सपोर्ट केला. तेव्हा ते मला म्हणाले तुम्ही सरकार देखील BOT तत्वावर चालवायला का देत नाही? म्हणजे इतकी त्याची थट्टा व्हायची. पण आज मात्र ते देखील BOT आणि सगळेजण करायला लागले. याचं कारण पब्लिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आणल्याशिवाय केवळ सरकारच्या पैशातून सगळं होणं काही शक्य नाही. आणि म्हणून आज जे नवीन दिशा चौधरी साहेबांच्या प्रयत्नांमधून आज भारत सरकारमध्ये कृषी आणि ग्रामीण क्षेत्राला मिळाली आहे, याचं आतापर्यंत लोकांना महत्त्व 5% फक्त लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. 95% अजून अंधारात आहे. त्यामुळे वीणाताईंनी जसं ते एक होता कार्व्हर लिहून आम्हाला जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हरचं चरित्र समजावायला त्यांनी मिळवून दिलं, तसं आता चौधरी साहेबांचं मूल्यमापन कदाचित आज नाही होणार. आज आम्ही बोलतो तर आता ते कमीत कमी पुढच्या, मला असं वाटते 50 वर्षात मात्र नक्की होईल. आज वैद्य साहेब इंडियन ऑइलचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी खरोखर आज अनेक गोष्टी घेतल्या. मध्ये आम्ही स्पाइस जेटचं विमान डेहराडूनवरून दिल्लीला, ते पेट्रोलियम मिनिस्ट्रीच्या लॅबॉरेटरीने डेहराडूनमध्ये एक आपलं बायोफ्युएल तयार केलं, एव्हिएशन फ्युएल, आणि ते 25% आणून लावलं. आणि आता तर चौधरी साहेबांनी इथेनॉलपासून एव्हिएशन फ्युएल तयार केलं आणि ते एअरफोर्सनी अप्रूव्ह केलं आणि आता त्याला जगात देखील मान्यता मिळालेली आहे. पण तुम्हाला एकच वाक्य सांगतो की जर हे प्रमोद चौधरी साहेबांचं बायो एव्हिएशन फ्युएल 5 वर्षापूर्वी तयार झालं असतं तर जेट एअरवेज बंद झाली नसती, किंगफिशर बंद झाली नसती, लाखो लोकांचे जॉब गेले नसते. परंतु कसं आहे की आपल्याकडे पद्धतीच अशी आहे की आपल्याला शहाणपण उशिरा येतं. त्यामुळे कालाय तस्मै नमः. आता उशीर जरी झाला असला तरी पण याच्यात आपण पुढे गेलो आहे. आणि ज्या दिवशी आपल्या बायो एव्हिएशन फ्युएलवर आपल्या देशातली विमानं, हेलिकॉप्टर्स चालायला लागतील, आणि मी त्या MPBS सी प्लेन आणला आहेत त्या माझ्या काळात की जे पाण्यावर उतरणारी विमानं, तर त्याच्यातून जी क्रांती होईल ती खूप मोठी होणार आहे. आणि त्याची इकॉनॉमिक व्हायबिलिटी की शेतकऱ्यांनी तयार केलेलं इंधन. आणि मला खरंच प्रमोद चौधरींना धन्यवाद द्यायचा आहे की आमच्या नागपूरला इंडोरामा म्हणून मोठा उद्योग आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी इथेनॉलपासून ते केमिकल तयार केलं. ते पेट्रोलियम केमिकलचं अल्टरनेटिव्ह म्हणून त्याची ट्रायल तिथे झाली आणि आता त्यांनी सर्टिफिकेट दिलं की आपण त्याच्याऐवजी हे वापरू शकतो, हे परफेक्ट आहे. आणि म्हणून या देशातला शेतकरी गहू, तांदूळ, ज्वारी, मका आणि भाजीपाला लावायच्याऐवजी आता पेट्रोल, डिझेल आणि CNGची लागवड करणार, ही खरी देशाची आवश्यकता आहे. आणि म्हणून हे परळीचं आता जसं 2nd जनरेशन इथेनॉलचं सांगितलं की मी आता सुप्रीम कोर्टाने मला बोलवलं आहे. मी या कोविडमुळे जाऊ नाही शकलो आणि सगळे चीफ जस्टिस आणि सगळे जज समोर 1 तासाचं प्रेझेंटेशन आहे.
त्याच्यात मी ते विविध उपाय त्याच्यातून कसं आपलं पोल्युशन कमी करता येईल, इथिक्स, इकॉनॉमी, इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट. आणि आज आपल्या इथे वायू प्रदूषण आणि जल प्रदूषणामुळे आपलं सगळं जीवन संकटात आलेलं आहे. आणि ही परळी दिल्लीच्या आजूबाजूला चालते, आम्ही दिल्ली द्यायची हिंमत होत नाही. नागपूरहून येताना मी नेहमी विचार करतो की आता दिल्लीत काय कसं होईल, एवढं प्रदूषण आहे. आणि या परळीपासून कन्व्हर्शन ऑफ वेस्ट इन टू वेल्थ अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ या दोन्ही फिलॉसॉफी या ठिकाणी सत्य आहेत. मी गंगेचं शुद्धीकरणाचं काम केलं, बायोडायजेस्टर खूप बांधले आहेत. चौधरी साहेबांना विनंती आहे की आता नागपूरला मी एक प्रयोग करतोय की आमच्या महानगरपालिकेचं टॉयलेटचं पाणी आम्ही आता 300 कोटी रुपयाला विकलं. महाराष्ट्र सरकारला, पॉवर जनरेशनला आम्हाला 300 कोटी रुपये रॉयल्टी मिळते. आणि तिथे जे 9 बायोडायजेस्टर आहे त्याचं कन्व्हर्शनातून मिथेन काढायचं आणि मिथेनमधून बायो CNG काढायचा आणि नागपूरच्या बसेस सगळ्या चालवायच्या असा माझा प्रयत्न सुरू होता. 100 बसेस कन्वर्ट झाल्या. 1-1.5 महिन्यात 400 बसेस, 450 बसेस कन्वर्ट होतील बायो CNG वर. आणि त्या ठिकाणी आता मी महानगरपालिकेत सांगितले, कमिशनर आणि मेयर पासून आणि कचरा फेकणाऱ्या छोट्या गाड्यापर्यंत प्रत्येक गाड्या पुढच्या 3 महिन्याच्या आत बायो CNG वर चालतील. आणि म्हणून आज किती मोठी इकॉनॉमी बदलू शकते. आणि हे सगळं झालेलं आपण पाहतोय. त्याच्यात कॉस्ट इफेक्टिव्ह, पोल्युशन फ्री, इंडिजिनियस आणि इम्पोर्ट सबस्टिट्यूट. आणि त्यामुळे आज मोठ्या प्रमाणावर एक क्रांती झालेली आहे. आणि आता तर चौधरी साहेबांनी, आज आम्ही आता जसं वैद्य साहेबांनी सांगितलं की अजूनही पेट्रोलमध्ये 10% आम्ही देऊ शकत नाही इथेनॉल, 5.5% देतोय. पण आता इथेनॉलच्या राईस कट पासून किंवा रोटन राईस पासून जर आपण आता इथेनॉल सुरू करू म्हटलं तर टाकायला 1-1 वर्षाच्या परवानग्या लागतात. सगळे साखर कारखाने NP येत आहेत. या लोकांना फायनान्स उपलब्ध नाही आहे. मी धर्मेंद्र प्रधानांना म्हणतो, माझी वैद्य साहेबांना विनंती आहे की तुम्ही एक ट्राय पार्टी ॲग्रीमेंट करून PPA तयार करा, पॉवर परचेस ॲग्रीमेंट सारखा इथेनॉल परचेस ॲग्रीमेंट तयार करा आणि तुम्हीच ते घ्या आणि 5 रुपये लिटर कापून घ्या आणि त्याच्याकरता त्यांना पैसे द्या आणि ती डिस्ट्रिक्ट तुमच्याकडे मॉर्गेज करा. कारण आता बँका पैसे द्यायला तयार नाही, कारण त्यांच्या बॅलन्स शीट नाही चांगल्यात. त्यामुळे इथेनॉल करण्याकरता आणि शुगर होणार आपण करतो आणि आपण एक्सपोर्ट करायला 6,000 कोटी देतो. त्यापेक्षा हे 6,000 कोटी जर इथेनॉल निर्मिती करता दिले आणि शुगर केन ज्यूस टू इथेनॉल, BAV मोलायसेस, आणि याच्यातून आपण जर पुन्हा इथेनॉल तयार केलं जास्तीत जास्त, तर आता आपण पेट्रोलमध्ये तर टाकूच, पण त्याचबरोबर आता डिझेलमध्येही 10% टाकण्याचं चौधरी साहेबांनी यशस्वीपणे काम केलेलं आहे. त्याच्यातून ॲव्हिएशन फ्युएल तयार करण्याचं काम केलेलं आहे. आणि मी तर आता मागे लागलो, मीच ट्रान्सपोर्ट मंत्री आहे. मी सगळ्या मॅन्युफॅक्चरला सांगितलं की आता अमेरिका, ब्राझील आणि कॅनडासारखं फ्लेक्स इंजिन आणा. फक्त बॉश कंपनीचा एक फिल्टर लावायचा आहे, पण हे आणत नाही. आणि म्हणून मी पण दंडा घेऊन बसलोच आहे त्याच्या मागे की आता फ्लेक्स इंजिन येईल, म्हणजे आयदर पेट्रोल ऑर इथेनॉल. 100% पेट्रोल टाका किंवा इथेनॉल टाका. मला सांगताना आनंद आहे की 2 तरुण मुलं, 2 चांगल्या मोठ्या कंपनीचे MD, एक बजाज, राजीव बजाज आणि दुसरे सुदर्शन वेणू, TVSचे आणि बजाजचे, दोघांना मी सांगितलं की इथेनॉलची बाईक तयार झाल्याशिवाय माझ्या घरी यायचंच नाही म्हटलं कुठल्या कामाला. आणि मला आनंद आहे त्यांनी दोन्ही बाईक तयार केल्या, इलेक्ट्रिकच्या बाईक तयार केल्या. इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, बायो CNG, इलेक्ट्रिक, हायड्रोजन फ्युएल सेल, हे आपलं फ्युचर आहे. 8 लाख कोटी रुपये देशाच्या बाहेर चाललेले आहेत. हे इम्पोर्ट सबस्टिट्यूट, कॉस्ट इफेक्टिव्ह, पोल्युशन फ्री आणि इंडिजिनियस आहे. आणि म्हणून या पॉलिसीमध्ये जैविक इंधनाच्या ह्याच्यातली ही इकॉनॉमी, ही चौधरी साहेब तुमचं वय बहुतेक 65 वर्षाचं असेल, माझ्याहून कदाचित 2-3 वर्षांनी आपण मोठे असाल, तर तुम्हाला आता किती वय आहे? पण तुम्हाला 80 वर्ष काम करायचं आहे. 17 वर्षाच्या 80 वर्ष. आणि हे 80 वर्षामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की वैद्य साहेबांची क्षमा मागून सांगतो, आपल्याला इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम बंद करायचे. हे आपलं मिशन आहे. या देशातलं 100% पेट्रोल, डिझेल हा देशातला शेतकरी देईल, बायो CNG देईल आणि त्याच्यावर या देशातला ट्रान्सपोर्ट चालेल. 8 लाख कोटी रुपयाचं जे इम्पोर्ट आहे ते पुढे अजून 15, 20, 25 कोटीपर्यंत, लाख कोटीपर्यंत जाईल. त्याच्याऐवजी शेतकरी तो हे देईल आणि याच्यावर विमानं चालतील, याच्यावर जहाजं चालतील.
याच्यावरच आपलं ट्रान्सपोर्ट चालेल. इलेक्ट्रिक, इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझल, बायो सीएनजी, हायड्रोजन फ्युएल सेल, आणि या देशातली इकॉनॉमी मजबूत होईल आणि लाखो लोकांना रोजगार मिळेल आणि लोक पुण्यातून गावाकडे जायला लागतील. स्मार्ट सिटी आणि स्मार्ट विलेजेस होतील, कारण गावाची इकॉनॉमी चांगली होईल, पर्चेसिंग पॉवर वाढेल, तरुण मुलांना रोजगार मिळेल. आणि जसं जॉर्ज वॉशिंग्टन कार्वरनी केलं, जे परिवर्तन केलं ते परिवर्तन देशाच्या ग्रामीण भागात म्हणजे भारतात, नेहमी शरद जोशी म्हणायचे इंडिया वर्सेस भारत. भारत म्हणजे कृषी ग्रामीण क्षेत्र आणि इंडिया म्हणजे शहरी क्षेत्र. तर भारताला सुखी समृद्ध संपन्न करणारा फॉर्म्युला हा चौधरी साहेब तुमच्या याच्यात आहे. आणि म्हणून आधुनिक भारतामध्ये तुम्ही जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर सारखंच काम केलं. वीणाताईंनी फार चांगलं त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे आणि माझगावकरांनी माणूसच्या रूपाने खूप चांगल्या चांगल्या गोष्टी मराठी वाचकांसमोर आणलेल्या आहेत. आणि विशेष करून मी नक्कीच याबद्दल डॉक्टर राजहंस प्रकाशनचे सदानंद बोरसे यांनाही पण खूप खूप धन्यवाद देतो, कारण राजहंस प्रकाशनने देखील एक गुणवत्ता, एक क्वालिटी मेंटेन केलेली आहे. नेहमी मी म्हणतो की यू कॅन डोनेट आय बट यू कॅनॉट डोनेट विजन. लॅक ऑफ विजन हा मोठा प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून चौधरी साहेब जिद्दीने, चिकाटीने, कधी प्रेमाने, कधी रागवून हे काम मी करतो. मला माहिती आहे हाऊ टू गेट इट डन. मी माझ्याकडे बाळासाहेब ठाकरेंनी दिलेलं एक स्लोगन सगळ्या अधिकाऱ्यांना देतो, आय लाईक पीपल हू कॅन गेट द थिंग्स डन. आणि म्हणून ट्रान्सपरंट, टाइम बाउंड, रिझल्ट ओरिएंटेड, करप्शन फ्री आणि देशाचा विकास करणारी आणि गरीब माणसाला, तरुण मुलाच्या हाताला आणि खेड्यांना समृद्ध संपन्न करणारी ही सगळी टेक्नॉलॉजी आहे, जी शुगर इथेनॉलची टेक्नॉलॉजी आहे, सेकंड जनरेशनची आहे. आता बायोमासपासून इथेनॉलही आहे, बायो सीएनजी पण आहे आणि याच्यामध्ये इंडियन ऑइलचे आशीर्वादही आहे. मी केवळ मजाकीत म्हटलं की इंडियन ऑइल आपल्याला बंद करायचं आहे. बंद नाही करायचं. इंडियन ऑइल हे 100% जैविक इंधनामध्ये काम करेल असं त्याचं स्वरूप झालं पाहिजे. आणि असा सुखी समृद्ध संपन्न आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याचं आपल्या सगळ्यांचं उद्दिष्ट आहे, प्रधानमंत्र्यांचंही आहे. आणि चौधरी साहेब, तुम्ही या पुस्तकाच्या रूपाने पुन्हा एकदा आधुनिक भारताच्या याच्यात जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर सारखं तुमचं एक काम आहे, हे असूच जिद्दीने, चिकाटीने सुरुवात अजून पुढे न्यायचं आहे. अब तो केवल न्यूज रील शुरू हुई है, असली फिल्म शुरू होना बाकी है. त्यामुळे आता न थकता आपल्याला हे पुढे नेऊन ही कमीत कमी 5 लाख कोटी रुपयाची इकॉनॉमी पुढल्या 5-7 वर्षात होईल आणि त्यातून कमीत कमी 1 कोटी युवकांना ग्रामीण भागात रोजगार निर्माण होईल. आणि ॲग्रिकल्चर ग्रोथ रेट जो आहे हा गहू, तांदूळ, ज्वारी, मका, भाजीपाला लावून, ऊस लावून काही बदलत नाही. हा ॲग्रिकल्चर ग्रोथ रेट आपल्याला 25% वरती न्यायचा आहे आणि खेडी समृद्ध संपन्न बनवायची आहे. तेव्हाच आत्मनिर्भर भारत यशस्वी होणार आहे. आणि म्हणून या पुस्तकाच्या रूपाने हा विचार हा खेडोपाडी, खेड्यात युवकांपर्यंत पोहोचवण्याचा जो प्रयत्न माणूसच्या वतीने किंवा आपल्या राजहंस प्रकाशनाच्या वतीने होतोय आणि त्याला चौधरी साहेब तुम्ही यात नक्की जो काही तुमचा उदाहरणासहित हा पुढे जाणार आहे याचा मला खूप आनंद आहे. मी खूप खूप शुभेच्छा देतो तुम्हाला आणि तुमचं हे कार्य असंच चालू ठेवा. बाकी तुमच्या मागे आहे अडचणी कशा आल्या, मी आता मंत्री होतो तेव्हाही मला माहिती आहे, मंत्री नव्हतो तेव्हाही माहिती आहे. आणि मला वाटतं की आपण लोकांना कन्व्हिन्स करण्यात काही वेळा कमी पडतो, तेव्हा आपण नक्की कन्व्हिन्स करू. मी आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये, नक्षलाईट जिल्ह्यामध्ये बांबू लावून बांबूपासून एव्हिएशन फ्युएलची रिफायनरी टाकायचं स्वप्न बघतो आहे की तिथल्या आदिवासींना ते जीवन बदलेल. त्यामुळे मला वाटते आहे कठीण, लोकांना असं वाटतं की हे एवढ्या गोष्टी बोलतात कसं होईल. पण चौधरी साहेब, माझ्या आयुष्यातली एक गोष्ट अशी आहे की कुठलाही पत्रकार मला आजपर्यंत माझ्या घोषणेबद्दलचा उलटा प्रश्न विचारू शकत नाही. मी जे बोललो ते झालेलं आहे आणि ते होतं. आणि त्यामुळे हे जे काही आपण आव्हान स्वीकारलं आहे, तुम्ही स्वीकारलेलं आहे, हे होणार आहे असा मला पूर्ण विश्वास आहे. आणि म्हणून माझ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. वैद्य साहेब आता इंडियन ऑइलचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांची लॅबॉरेटरी आणि ते आणि आमचे मंत्री, प्रधानमंत्री देखील वारंवार या सगळ्या विषयावर खूप प्राधान्य देत असल्यामुळे नक्कीच आपण पुढे जाऊ आणि आपलं हे स्वप्न पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करून वीणाताईंना, माझगावकरा माणूस आणि त्याचबरोबर आपले डॉक्टर
डॉक्टर सदानंद बोरसे राजहंस प्रकाशनचे त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि माझं बोलणं संपवतो. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. नमस्कार. गडकरी साहेब, मंत्रमुग्ध केलं आपण सगळ्यांना नेहमीप्रमाणेच. खरोखर प्रगतीच्या महा साकारणारा अशीच आपली ओळख आहे. आपण नाविन्यपूर्ण कल्पनांची शिदोरी खरोखर आमच्या पुढे पुन्हा एकदा खोललीत आणि त्याच्याबद्दल नवीन दिशा दाखवली, त्याबद्दल खूप खूप आभार. शेवटचा टप्पा आहे थँक्स गिव्हिंगचा, तेवढाच महत्वाचा आहे. माननीय गडकरी साहेब, माननीय वैद्य साहेब, डॉक्टर चौधरी, वीणाताईजी, आपण आपलं बहुमूल्य वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल प्राज परिवार आणि राजहंस प्रकाशन आपले खूप ऋणी आहेत. पुस्तकाच्या प्रकाशन समारंभासाठी आणि पुस्तकाच्या घडण्याकरता अनेक लोकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग दिला, योगदान दिलं. वेळेअभावी प्रत्येकाचं नाव घेण्याची हे नाहीये, त्याबद्दल क्षमस्व. देशभरातनं तसेच जगभरातनं सोशल मीडियाद्वारे आपल्याला या प्रोग्रामला जुडलेल्या अनेक मराठी भाषिक प्रेमींचं, साहित्य प्रेमींचं पण खूप आभार. इंग्लिश विचारवंतांना लिहिलंय की ऑल गुड थिंग्स मस्ट कम टू एन एंड, बट एव्हरी एंड इज ओनली अ न्यू बिगिनिंग. डॉक्टर चौधरींनी दिलेला संदेश घरोघरी कारभार जन्मो किंवा घरोघरी कारभार येवो, आपण बनूयात कारभार, हा परत एकदा सांगून मी आपली रजा घेतो. सगळ्यांचे खूप खूप आभार. कार्यक्रम संपला हे घोषित करतो. धन्यवाद.